आणि वेळ झालेली आहे बातम्यांचा वेगवान आढावा घेण्याची। बातम्या सुपरफास्ट। राज्यात कुठलाही राजकीय भूकंप होणार नाही, सरकारला कुठलाही धोका नाही, गरज पडल्यास अनेक अदृश्य हात आमचं सरकार वाचवण्यासाठी तयार आहेत, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय आणि थेट शिवसेनेला इशारा दिलाय। एबीपी माझाच्या वतीनं व्हिजन पुढच्या दशकाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। आम्ही दोन वेगळे पक्ष वेगळे लढलो, थोडं भांडतो, थोडा आंतरविरोध होतो, पण आम्ही 5 वर्ष गुण्यागोविंदानं एकत्रित सरकार चालवू। दुसरं असं आहे की काही अडचण आली तर अनेक अदृश्य हात हे सरकार वाचवण्याकरता पुढे आहेत, आम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे। सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध करण्यात आलाय। यावेळी नोटाबंदी, जीएसटी, चीन, काश्मीरमधलं तापतं वातावरण आणि कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी घणाघाती उत्तरं दिली आहेत। अच्छे दिन हे केवळ सरकारी जाहिरातीतूनच दिसतायत, प्रत्यक्षात मात्र सामान्य जनतेच्या पोटी निराशाच आलेली असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवरती केलाय। तर कर्जमुक्तीचा बोजवारा उडू नये म्हणून सेना आज फक्त ढोल वाजवतायत, उद्या आणखी काही वाजवायला कमी करणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी फडणवीस सरकारला दिलाय। कर्जमुक्ती देऊन सरकारनं हातचलाखी केली असेल तर सोडणार नाही, ज्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाय त्यांची यादी द्या, शेतकऱ्यांची फसवणूक केली तर ढोल फोडू, अशा तिखट शब्दांमध्ये ठाकरे यांनी सरकारवरती इशारा दिलेला आहे। तर गटारी सणाचं निमित्तानं पाहूनही ठाकरेंनी सरकारला टोमणा मारलेला आहे। सरकारच्या कारभारामुळे सामान्य जनतेचा बकरा झालाय, अशा शब्दांमध्ये ठाकरेंनी सरकारवरती टीका केली आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत आपले वैयक्तिक संबंध चांगले असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरण ओसंडून वाहतंय। धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदावरीच्या प्रवाहानं रौद्ररूप धारण केलंय। नदीच्या पात्रातही अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। नाशिक शहराला जोडपणाऱ्या पावसाचा जोर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि इतर ग्रामीण भागात सुद्धा पाहायला मिळतोय। पुण्यातल्या खडकवासला धरणातून काल दुपारी 2 वाजता 13,981 क्युसेकनं विसर्ग मुठा नदीमध्ये सोडण्यात आलाय। सततच्या मुसळधार पावसामुळे काल खडकवासला धरण हे 100% भरलं होतं आणि त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सोडला जातोय। सकाळी 3,500 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय, त्यामुळे धरणाची पाणी पातळी कायम ठेवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। दरम्यान आता पुण्यामध्ये पावसाचा जोर कमी झालाय। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भुशी डॅमचा बांध आणि पायऱ्यांवरून मोठ्या प्रमाणावरती पाणी वाहत असल्यानं पर्यटकांना भुशी डॅमच्या परिसरामध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी हा निर्णय घेतलेला आहे। लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 220 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। रात्रीपासून लोणावळा परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालंय। खेड तालुक्यातल्या शेल पिंपळगावच्या भीमा नदीच्या प्रवाहामध्ये पडलेल्या व्यक्तीला स्थानिकांनी मोठ्या शर्थीनं वाचवलंय। यशवंत जयराम असं या व्यक्तीचं नाव आहे। कुत्रा मागे लागल्यानं धावत सुटलेले यशवंत भीमा नदीमध्ये पडले आणि त्यातच चास कमान धरणातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग केल्यानं नदीतील पाण्याचा प्रवाहही वाढला होता। मात्र तरीही स्थानिकांनी पाण्यामध्ये दोर सोडत यशवंत यांना सुखरूपरित्या बाहेर काढलंय। गुजरातमध्ये पूर परिस्थिती कायम आहे। राजकोटमध्ये पुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी भारतीय वायुदलाच्या जवानांनी धाव घेतलेली आहे, तर अनेक ठिकाणी एनडीआरएफच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू आहे। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत, तर काही नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पावसाचा जोर कायम असल्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत। माधवराव मंदिर हे गुजरातमधील एक प्रेक्षणीय तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि इथं देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात, पण आता त्याच मंदिराचं तळ झालंय। नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणाची पातळी मुसळधार पावसानं वाढलेली आहे। पाण्याचं हे रौद्ररूप पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली आहे, पण धक्कादायक गोष्ट म्हणजे इथं सेल्फी काढण्यासाठी नागरिक आपला जीव धोक्यात घालतायत। धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो काढण्याचे प्रताप सुरू आहेत। काही जण तर थेट पाण्यामध्ये बसून स्टंटबाजी करतायत। अंगावर झाड पडल्यानं ठाण्यामध्ये किशोर पवार या वकिलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। शुक्रवारी ठाण्यातल्या 5 पाखाडी परिसरातील उदयनगरमध्ये सोसायटीतील झाड पडल्यानं दुचाकीवरून जाणारे किशोर पवार गंभीर जखमी झालेत।
जखमी किशोरला स्थानिकांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं। त्यांच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली होती, मात्र काल संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। चेंबूरमध्ये झाड अंगावरती कोसळल्यानं महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। स्वस्तिक पार्क या परिसरामध्ये काल मॉर्निंग वॉक दरम्यान नारळाचं झाड कोसळून कांचन रघुनाथ या गंभीर जखमी झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र काल दुपारी त्यांचा मृत्यू झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना करणाऱ्या राहुल गांधींचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणींनी जोरदार समाचार घेतलाय। या विषयावरती बोलायला राहुल गांधींना 42 वर्षे लागली असा टोला इराणी यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावलाय। आणीबाणी कुणी लादली आणि लोकशाहीची गळचेपी कुणी केली हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे हिटलरपासून कुणी प्रेरणा घेतली हे सांगण्याची गरज नाही असं उत्तर इराणी यांनी राहुल गांधींना दिलंय। नेहमीच वादामध्ये राहणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा वादामध्ये सापडण्याची शक्यता आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीला भाजप राम मंदिर बांधल्यानंतरच उतरेल असं वादग्रस्त वक्तव्य साक्षी महाराज यांनी केलंय आणि त्याशिवाय काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे दहशतवाद्यांचे मित्र असल्याचा सनसनाटी आरोप सुद्धा साक्षी महाराज यांनी केलाय। उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये ते बोलत होते। राम मंदिर बनवण्यासाठी मध्ये येणारे सर्व अडथळे दूर करून आता राम मंदिर बांधू आणि मगच 2019ची लोकसभा निवडणूक भाजप उतरेल असं सनसनाटी वक्तव्य साक्षी महाराज यांनी केलंय। यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद यादव यांची भेट घेतलेली आहे। राहुल गांधी यांच्याशी नितीश कुमार यांनी जवळपास तासभर चर्चा केली। घोटाळ्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेले लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांना राजीनामा देण्यासाठी राहुल गांधी त्यांचं मन वळवणार का अशी नवी चर्चा आता सुरू झालेली आहे, तर शरद यादव देखील महायुती तोडण्यासाठी इच्छुक नसल्याचं समजतंय। जयपूरमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेल्या बैठकीमध्ये भाजप खासदार संवरलाल जाट यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं ते बेशुद्ध पडले। जाट यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आणि त्यांच्यावरती सवाई मानसिंग रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये सध्या उपचार सुरू आहे। संवरलाल जाट हे राजस्थानच्या अजमेरचे खासदार आहेत। भारत आणि चीन या दोन्ही देशांनी आपसामध्ये चर्चा करून सीमा प्रश्नाचा वाद सोडवावा असा सल्ला अमेरिकेने दिलाय। यामध्ये कोणतीही सक्ती अथवा दबाव नको असं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या गेरी रोस यांनी म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये सीमा प्रश्नावरून मोठा वाद बघायला मिळतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती हे वक्तव्य करण्यात आलंय। मध्य प्रदेशमध्ये चक्क टोमॅटोच्या वाहतुकीसाठी बंदूकधारी सुरक्षा रक्षकांची मदत घेण्यात येते आणि त्यामागचं कारण म्हणजे टोमॅटोचे जे भाव आहेत ते सध्या गगनाला भिडलेले आहेत। सध्या टोमॅटोचा प्रति किलो दर हा 130 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरामध्ये टोमॅटोच्या चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत आणि चोरांपासून टोमॅटोला वाचवण्यासाठी व्यापाऱ्यांनी बंदूकधारी सुरक्षा रक्षकांचा पर्याय निवडलाय। राज्यभरामध्ये रिमझिमणाऱ्या पावसामुळे आल्हाददायक वातावरण तयार झालेलं आहे। हिरवगार जे रान आहेत, सोबतच आकाशामध्ये काळ्या ढगांची दाटी आणि रिमझिम बरसणारा पाऊस अशा वातावरणामध्ये मनमाड जवळच्या गिरणारे घाटामध्ये मोरांचा मुक्त विहार दिसून येतोय। जंगल परिसर असल्यानं मोर बिनधास्त आपला पिसारा फुलवून पावसाचं स्वागत करतायत। त्यांच्यासोबत लांडोरांचा सुद्धा नाच रंगतोय। धुळ्यामध्ये गुड्ड्याची निर्घृण हत्या करणाऱ्या पहिल्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेला आहे। सागर साहेबराव पवार असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। 5 दिवसांआधी कुख्यात गुड्ड्याची अज्ञातांकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये सुद्धा कैद झाली होती। अखेर 5 दिवसांनी धुळे पोलिसांनी गुड्ड्याच्या हत्या प्रकरणामध्ये एकाला अटक केली आहे। मुंबईतल्या खड्ड्यांवरती मलिष्कानं गायलेलं गाणं महानगरपालिकेला चांगलं झोंबलं आणि त्यानंतर मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सुद्धा सापडल्या। पालिकेची ही कारवाई सूडबुद्धीनं असल्याचा आरोप करत मुंबईतल्या वॉचडॉग फाउंडेशननं आंदोलन केलंय। मलिष्काचे मुखवटे घालून या कार्यकर्त्यांनी तिला पाठिंबा दर्शवलाय। तसंच आंदोलनादरम्यान वाहन चालकांना बामच्या बाटल्यांचं सुद्धा वाटप करण्यात आलंय। रखडलेले रिझल्ट लावण्यासाठी फक्त 8 दिवस उरलेले असताना मुंबई विद्यापीठानं नागपूर विद्यापीठाकडे मदतीसाठी धाव घेतलेली आहे। 8 दिवसांमध्ये 22 लाख उत्तरपत्रिका तपासण्याचं आव्हान
सध्या मुंबई विद्यापीठासमोर आहे आणि त्यापैकी बीकॉमच्या 7 लाखांपैकी 2 लाख उत्तरपत्रिका नागपूर विद्यापीठामधून तपासण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत। निकालाला उशीर होत असल्यानं आधीच विद्यार्थी चिंतेमध्ये सापडलेले आहेत। त्यातच डेडलाईन पर्यंतही निकाल लागण्याची शक्यता धूसर असल्यानं पालकांमधून संताप व्यक्त केला जातोय। सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेचा शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याचा आरोप करत सुकाणू समितीनं पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय। त्यासाठी सुकाणू समितीचे सदस्य राज्यभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। कर्जमाफीच्या नव्या आंदोलनासाठी आज पुण्यामध्ये व्यापक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। यावेळी या आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात येईल। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देत सातबारा कोरा करावा या मागणीसाठी पुणतांब्यामध्ये पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात झालेली आहे। मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी हे उपोषण सुरू केलंय। सरकारनं घेतलेला कर्जमाफीचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सुकाणू समितीची भूमिका मान्य असेलच असं नाही आणि त्यामुळेच मी हा लढा सुरू केल्याचं त्यांनी म्हटलंय। उपजिल्हाधिकारी असल्याची बतावणी करून पोलिसांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। समाधान जगताप असं या भामट्याचं नाव आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहायता विभागामध्ये आलेल्या पती पत्नीच्या वादामध्ये पोलिसांनी पतीवरती कारवाई करावी अशी मागणी करत समाधाननं पोलिसांवरती दबाव टाकला। पोलिसांच्या उलट तपासणीवेळी समाधानचं बिंग फुटलं आणि पोलिसांनी त्याला अटक केली आहे। चंद्रपुरातल्या डीजे बंदीविरोधात आक्रमक झालेल्या व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत या बंदीचा निषेध केलाय। एप्रिल महिन्यापासून चंद्रपुरामध्ये डीजेवरती सरसकट बंदी घालण्यात आलेली आहे। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवरती ही बंदी व्यावसायिकांसाठी नुकसानीची ठरणार आहे। त्याचा निषेध करत शहरातल्या 200 डीजे व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातल्या उपचार सुरू घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। रुग्णालयातील कर्मचाऱ्यानंच हे कृत्य केले असून आरोपी कर्मचारी हा लोकेश गंगाहेडला आता अटक करण्यात आलेली आहे। 14 वर्षाची ही पीडित मुलगी एका अनाथालयाची विद्यार्थिनी आहे। मानसिक त्रास होत असल्यानं तिला मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र तिथे तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी तिनं अनाथालयाच्या शिक्षकांना सांगितल्यानंतर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। इटलीमधील एमट्राइसमध्ये शनिवारी 4.2 रिश्टर स्केल इतके भूकंपाचे धक्के जाणवलेत। गेल्या वर्षी सुद्धा एमट्राइस गावामध्ये भूकंप झाला होता आणि या भूकंपामध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये। पण या भूकंपामुळे लोकांच्या मनातली भीती आता नक्कीच वाढलेली आहे। गेल्या वर्षीच्या भूकंपामधून लोक अजून सावरण्याचा प्रयत्न करतायत, तोच यावर्षी पुन्हा एकदा भूकंप आलाय। चीनचे नौदल रशियासोबत संयुक्त प्रात्यक्षिक करणार आहेत। दोन्ही देशाचे नौदल रशियाच्या बॅटलिक शहरामध्ये पोहोचलेले आहेत। हे प्रात्यक्षिक जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार आहे। दोन्ही देश हवाई संरक्षण, समुद्री शोध, बचाव यावरती प्रात्यक्षिक करणार असल्याची माहिती मिळतेय। पीटर्सबर्ग येथे रशियाच्या नेव्ही डे मध्ये चीन रशियाचे नौदल परेडमध्ये सहभागी होणार आहे। या प्रात्यक्षिकाला जॉईंट सी 2017 हा कोड देण्यात आलाय। समुद्रावरील व्यवहारांच्या संरक्षणासाठी हे रेस्क्यू मिशन ठेवण्यात आलेलं आहे। आयसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी अजूनही जिवंत आहे, असं पेंटागॉनचे प्रमुख जिम मॅटिस यांनी म्हटलेलं आहे। गेल्याच महिन्यामध्ये रशियानं सिरियावरती हवाई हल्ल्यामध्ये बगदादीचा खात्मा केल्याचा दावा केला होता। जरी रशियानं बगदादीचा खात्मा केल्याचा दावा केला असला तरी आपल्याला बगदादीच्या मृत्यूसंदर्भात कुठलाही पुरावा मिळालेला नाहीये, असं वक्तव्य मॅटिस यांनी बगदादीच्या संदर्भात केलेलं आहे। त्यामुळे बगदादी जिवंत असल्याची दाट शक्यता आहे, असं वक्तव्य मॅटिस यांनी केलं आहे। दत्तक घेतलेल्या आपल्या लेकीचं बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिओनी हिनं भारी कौतुक केलेलं आहे। निशाला पाहता क्षणीच आम्ही दोघेही तिच्या प्रेमामध्ये पडलो, असं सनी लिओनी हिनं म्हटलंय। सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर यांनी लातूरमधील 21 महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतलंय। 2007 साली आलेला ओम शांती ओम हा सिनेमा आता नाटकाच्या स्वरूपामध्ये रंगभूमीवरती अवतरलाय। विशेष म्हणजे या नाटकाची निर्मिती जपानमधल्या एका नाटक कंपनीने केली आहे। ओम शांती ओम असं या नाटकाचं नाव असून जपानमधल्या ओसाका शहरातल्या त्याचा प्रीमियर नुकताच पार पडलाय। या प्रीमियरसाठी दिग्दर्शिका फराह खान खास आमंत्रित करण्यात आलं होतं।
यावर्षीचा टोरंटो फिल्म फेस्टिवल प्रियंका चोप्रासाठी खूपच स्पेशल असेल, कारण या फेस्टिवलमध्ये प्रियंकाचा खास गौरव करण्यात येणार आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये प्रियंकानं दिलेल्या योगदानासाठी हा सन्मान सोहळा आयोजित केला असून यावेळी प्रियंकाची मुलाखतही घेतली जाणार आहे.